मी त्यांना विनंती केली की माझ्या घरी आपण चहाला या, माझे जुने मित्र आहे बावनकुळे साहेब, आणि त्याने मान्य केलं आणि आले. मग 2-3 शिष्टमंडळ त्यांना भेटलं. ते एकतर आपले मोरे सरपंच रामनगरचे आणि सुरेश आपले देवमूर्ती सरपंच ग्रामीण विभागाचे 15-20 लोक होते. त्या नांदेड जालना समृद्धीच्या महामार्गावर ज्या जमीन ॲक्वायर झालेली आहे त्यांना योग्य मोबदला भेटत नाही, असा लेखी आम्ही निवेदन दिलं की यांना जसं आपण नागपूर आणि मुंबईच्या लोकांना पण जसं पैसे दिले तसं निवेदन दिलं. मग त्यांनी 21 तारखेला त्याची बैठक ठेवली आणि मला स्वतः म्हणजे कैलास गुरंट्यालच्या नेतृत्वाखाली तुम्ही या आणि त्याला आपण न्याय देण्याचं काम त्यांनी करणार आहे असं त्यांनी आश्वासन दिलं. दुसरा, आपल्या जालन्यात 47 नोटिफाईड झोपडपट्टी, पण त्यांना PR कार्ड नाही. त्या लोकांना PR कार्ड्सबद्दल मी स्वतः निवेदन दिलं. अशोक पवार असेल, करण जाधव असेल, बाबू पवार असेल, महावीर ढक्का असेल, श्रवण भुरेवाल असेल, राजस्वामी असेल, अशोक भगत असेल, रमेश गौरक्षक, आमचं पूर्ण नगरसेनेत एक डेलिगेशन दिलं आम्ही त्यांना. मग त्यासाठी त्यांनी 21 तारखेला संबंधित अधिकाऱ्याची बैठक त्यांच्या दालनात बोलवलं आहे आणि मला स्वतः ते बैठकीमध्ये राहावं म्हणून त्यांनी मला बोललं आहे. आम्ही सर्व नगरसेवक 21 तारखेला या दोन्ही मिटिंगसाठी, एकतर आपला नांदेड जालना समृद्धी मार्गावर शेतकऱ्यांना पैसे भेटले पाहिजे आणि दुसरा PR कार्ड भेटलं पाहिजे, यासाठी 21 तारखेला बैठक. त्यानंतर अजून काही गुप्त बैठका किंवा अजून काही दुसरं आश्वासन? नाही, गुप्त बैठका वगैरे काय नाही. फक्त आम्ही आमच्या लेवलवर जे निवेदन आले होते लोकांचे ते निवेदन दिलं, त्याने स्वतः एंडॉर्स केले आणि काही 2-4 बोगस PR कार्ड बद्दलही तक्रार होती, त्याने त्याच्यावर डायरेक्ट कलेक्टरला शेरा मारला. आज उद्या सुट्टी, सोमवारी आम्ही कलेक्टरला ते पत्र देणार. निवडणुकीबाबत आम्ही त्यांना आश्वासन दिलं की भारतीय जनता पार्टीचा मेयर होईल. जिल्हा परिषद त्याबद्दल काही चर्चा नाही. जे आपलं क्षेत्र आहे, आपल्या क्षेत्राबद्दल बोलायचं असतात, मी आपल्या क्षेत्राबद्दल बोललो त्यांना.